पॉडकास्ट इनसाइट्स विथ प्रवीण's पॉझिटिव्ह वे या प्लॅटफॉर्मवर मित्रांनो मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. आज हा आपला प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या एक्सपर्ट लोक, त्यांचा प्रवास, त्यांनी केलेले कष्ट, त्यांचा अनुभव हा आम्ही तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. या प्लॅटफॉर्ममध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, आरोग्य असेल, स्पर्धा परीक्षा क्षेत्र असेल, कॉर्पोरेट क्षेत्र असेल, उद्योजक असेल, त्याचबरोबर उभारते सितारे असतील, मे बी मराठी साहित्यातील असेल, मे बी इंग्लिश साहित्यातील असेल, या सर्वांना आपण आमंत्रित करत असतो. त्यामुळं हा प्लॅटफॉर्म केवळ चर्चा करत नाही, जे काही एक्सपर्ट येतात त्यांच्या अनुभवातून आपल्याला काही शिकता येते का तो पाहण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा पॉडकास्ट हा केवळ आणि केवळ मी म्हणणार नाही, स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारी असंख्य महाराष्ट्रीयन विद्यार्थी असतात, त्याचबरोबर फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी असतात. परंतु फार्मसी करत असताना ज्या काही फार्मसीसाठी स्पर्धात्मक परीक्षा आहेत, जशा ड्रग इन्स्पेक्टर, जशा आर्मी फार्मसी, त्या एक्झाम काय असतात, त्या का द्यायला पाहिजे, त्या एक्झामची रिक्वायरमेंट काय हे आपल्याला जाणून आणि ते जाणण्यासाठी फार्मसी बॅकग्राऊंड आणि त्या एक्झाम देणारे तज्ञ आपल्याकडे असतात. मला खूप अभिमान वाटतो. आजच्या या पॉडकास्टचे आपले चीफ गेस्ट म्हणून आहे तर प्राध्यापक जवळे सर, प्रवीण जवळे सर. डेफिनेटली आपण त्यांचं स्वागत करूया. त्या अगोदर मी त्यांचा फॉर्मल इंट्रोडक्शन करून देते. माझे सहकारी म्हणून गेली 20 वर्ष एक अध्यापक म्हणून एक पुण्यातील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये सर आहे. फार्मसीच्या पलीकडे त्यांचं एक वेगळं जग आहे. सोशल कनेक्ट हा त्यांचा आवडता विषय. FTII यासारख्या संस्थेतून त्यांनी ट्रेडिंग कोर्स केला. स्वतः एक कॉलमिस्ट आहेत. अनेक न्यूज पेपर्स मध्ये त्यांचे लेख असतात आणि सर्वात महत्वाचं DR रिक्रुटमेंट एक्झाम म्हणा या पुस्तकाचे ऑथर आहेत. आणि मराठी साहित्याशी रिलेटेड हा त्यांचा सर्वात महत्वाचा आवडता छंद. कदाचित मला या प्लॅटफॉर्मवर सरांसारखी एक डायव्हर्स पर्सनॅलिटी जो फार्मसीमध्ये आहेच, पण त्याचबरोबर जे टेकिंग सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला नाही. सरांनी जर प्रोफाईल पाहिलं, ऑलमोस्ट मोर दॅन 15 पेपर नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश आहे. असं असूनही ते आपल्या मातीशी घेतले. कदाचित आजचा पॉडकास्ट हा पूर्णपणे त्यांच्या इन्साइट मधून आपल्याला पाहायचा. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. मनापासून मी म्हणेन की आभार मानतो. तुम्ही वेळ काढून आम्हाला दिलाच, आभार. नक्की सर, थँक्यू. आपण ही संधी मला इथं उपलब्ध करून दिली. तुमचं जे पॉडकास्ट आहे खरोखरच एक वेगळ्या पद्धतीने नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवताना मला दिसत आहे. आणि आज आपण या निमित्ताने काही खूप धोरणात्मक चर्चा आज इथे करणार आहोत. आपण इथं मला निमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभारी आहे. धन्यवाद सर. सर, जसं आपण पॉडकास्टच्या अगोदर आपण चर्चा केली की हे कन्व्हर्सेशन असावं, बरोबर, त्याच पद्धतीने आपण एक कन्व्हर्सेशन केली. गेली 20 वर्षापासून तुम्ही अगदी फार्मसी एज्युकेशन पाहताय आणि आता 2025 मध्ये तुम्हाला काय वाटतं की काय चेंजेस या फार्मसी एज्युकेशन मध्ये झालेले आहेत आणि चेंजेसच्या आधारे जे काही फार्मसी स्टुडंट आहेत, ग्रॅज्युएशन किंवा एज्युकेटर्स आहेत, त्यांनी काय बदल करणं आवश्यक? हा एकदम खूप सिंपल आहे पण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मुळात आपण फार्मसीचं जे काही एज्युकेशन आहे भारतामध्ये, आपणास माहिती आहे की एम एल श्रॉफ सरांच्या पुढाकाराने हे एज्युकेशन सुरू झालं. येस. आणि 1932 मध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, जिथं आपण BHU म्हणतो, तिथून ही सुरुवात झाली. आणि आज त्याचा व्याप जर आपण पाहिला तर आज भारतामध्ये जवळजवळ 4000च्या आसपास डिग्री, डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट भारतामध्ये या क्षेत्रामध्ये काम करतात. तर या औषध निर्माण शास्त्राचा एकूणच शिक्षणाचा जो काही पाया एम श्रॉफ यांनी रोवला, तिथपासून ते आजपर्यंत जर प्रवास आपण पाहिला तर याच्यात अनेक आमूलाग्र बदल आपल्याला पाहण्यात आले. पूर्वीचा अभ्यासक्रम हा साधारणतः डिस्पेन्सिंग फार्मसी जो काही आपला कोर सब्जेक्ट आहे त्याच्याशी निगडीत साधारणतः या एकूणच अभ्यासक्रमाचा कल असायचा. त्यानंतर ते हळूहळू बदल होत जगभरामध्ये जे काही तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये विकसित झालं
त्या तंत्रज्ञानाच्या आधारावरती त्याच्याशी आधारित असे अभ्यासक्रम आपले निर्माण केले गेले. आणि आता आपण 2008 पासून जे काही बदल या क्षेत्रामध्ये अनुभवतोय तो थोडस क्लिनिकल बेस्ड, ज्याला आपण पेशंट ओरिएंटेड असं म्हणूया, तर त्या पद्धतीच्या अभ्यासक्रमामध्ये मग डिप्लोमा एज्युकेशन असेल, डिग्री एज्युकेशन असेल. डिग्रीमध्ये जर पाहिलं आपण तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं 2008 पासून पामडी नावाचा कोर्स जो क्लिनिकल बेस्ड आपण आता पिढी तयार करतो त्या कोर्सच्या माध्यमातून. त्यानंतर आपल्याला डिप्लोमा एज्युकेशन 2020 पासून कम्प्लीट बदललेला आहे, नवीन रेग्युलेशन आलेलं आहे, तर त्याचाही साधारणतः आपण अभ्यास केला. तर तोही क्लिनिकल ओरिएंटेड थोडंसं आहे, म्हणजे समाजाभिमुख अभ्यासक्रम आता आपल्याकडे फार्मसी क्षेत्रामध्ये आपण अनुभवताना पाहतोय. तर या अभ्यासक्रमाचा जर आपण थोडक्यात विचार केला आणि एकूणच या क्षेत्रामध्ये येणारे विद्यार्थी यांचं जर थोडंसं आपण आकलन केलं तर आपल्या हे लक्षात येईल की जशा इन्स्टिट्यूट आज वाढत गेलेले आहेत सर्व भारतामध्ये फार्मसीचे अभ्यासक्रम देणारे किंवा शिक्षण देणारे, तर त्या मानाने विद्यार्थ्यांची संख्याही वाढती आहे. इन्स्टिट्यूट वाढले म्हणजे साहजिकच संख्या वाढली. आणि तुलनात्मक जर आपण पाहिलं तर साधारणतः संख्यात्मक खूप वाढ झालेली आहे, परंतु दुर्दैव आपल्याला हेही एक्सेप्ट करावं लागेल की गुणात्मक वाढ तितकीशी प्रमाणात आपली होताना दिसत नाहीये. जेव्हा आपण ही तुलनात्मक जगभराशी तुलना करतो, जगभरामध्ये दिलं जाणारं फार्मसी एज्युकेशन आणि आपल्या इथं फार्मसी शिकणारा विद्यार्थी याची तुलना जर आपण केली तर आपण गुणात्मकच्या बाबतीमध्ये थोडंसं काही पावलं मागे आहोत, ही वास्तव आपण स्वीकारतो. आता ते का आहे त्याचे अनेक पॅरामीटर्स आहेत, त्याच्या खोलात आज आपण जाणार, परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की फार्मसीमध्ये येणारा विद्यार्थी हा एक वेगळ्या ऑब्जेक्टिव्ह घेऊन येणं गरजेचं आहे. कारण त्याची एंट्रीज जी आहे, आता बरेचसे मुलं जेव्हा इथं अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात तर मला MSCET मध्ये कमी मार्क्स आहेत किंवा मला मेडिकलला जाता नाही आलं, किंवा आता साधारणतः एंट्री लेवलचं जर क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया पाहिला तर अगदी 35% विद्यार्थी याच्यामध्ये प्रवेश करतोय. कारण इन्स्टिट्यूशनची संख्या वाढली की तुम्हाला ते पर्सेंटेज कमीचाही विद्यार्थी ऍक्सेप्ट करावा लागतो. याचा अर्थ तो विद्यार्थी इलिजिबल आहे असं नाही आहे. म्हणजे तो कदाचित मार्क्स जरी 35% असले तरी तो कुठल्याही टक्केवारीवरती जाऊ शकतो, नॉलेज ओरिएंटेड होऊ शकतो. म्हणजे आपण त्याला दोष देत नाही की 35% वाला आला म्हणजे फार काही गुणात्मक त्याला ढासळलं असं नाहीये. परंतु त्यांचं एकूणच आपण जर विद्यार्थ्यांचं कल पाहिला तर आज जी काही पिढी, स्पेशली कोरोना नंतरची जी काही पिढी आता येते या क्षेत्रामध्ये, त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी आता आत्मसात करण्याची गरज. एकतर आपण या प्रोफेशनल मध्ये काय येतोय हा ऑब्जेक्टिव्ह फार क्लिअर मनामध्ये असणं गरजेचं आहे. त्या प्रोफेशनचं नेमकं समाजाला काय उपयोग आहे हे बेसिक गोष्टी ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा जो ठरवून येतो तो मग जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत या प्रोफेशनला, की या प्रोफेशनमध्ये माझं टार्गेट काय असणार आहे, मी कुठे पोहोचणार आहे, या दृष्टीने मला काय काय स्किल गरजेचे आहे. जर मला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर हॉस्पिटलच्या संदर्भामधले जे काही कम्युनिटी फार्मसी आहे किंवा कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट आहे तो विषयाचा सखोल अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. फार्मॅकॉलॉजी नावाचा जो सब्जेक्ट आहे जे औषधांच्या बाबतीमध्ये त्याचा परिणाम असेल, दुष्परिणाम असेल, याचं सखोल ज्ञान घेणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही हे कोर्स करत असताना किंवा मास्टर्सला जात असताना कुठल्या विषयांमध्ये काय संधी आहेत याचं सुरुवातीला ज्ञान घेणं आवश्यक आहे जेव्हा तुम्ही प्रवेश करता. तर हे फार महत्वाचं माझ्या दृष्टीनं या विद्यार्थ्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. सरांनी या ठिकाणी मित्रांनो एक छानसा पॉईंट सांगितला. अगदी त्यांनी श्रॉफ सरांपासून 2025चा उल्लेख केला, डिस्पेन्सिंग टू द क्लिनिकल, आणि क्लिनिकल नंतर कम्युनिटी फार्मसी असेल जो आजची तुम्ही रिक्वायरमेंट पण म्हणून. आणि एक सरांनी एक नोट करण्यात गोष्ट सांगितली की मला वाटतं थोडीशी मलाही खटकते की इंटरनॅशनल लेव्हल्स आणि नॅशनल लेव्हल्स मध्ये देयर इज वन गॅप, आणि तो गॅप सर्वच लेव्हलला आहे. आणि आज आपण जसं तुम्ही म्हणतात की आपण चर्चा करणार आहोत की या गॅपला जर फिल करायचं असेल तर या स्टुडंटने जे काही आता सध्या फार्मसीचं चांगलं सोकॉल काहींच्या दृष्टीने वाईट जे काही चित्र उभं आहे, या इंडस्ट्री ट्रेडला अपडेट होण्यासाठी आजच्या फार्मसीच्या स्टुडंटनी, वेदर ही ऑर सी डिप्लोमा स्टुडंट असेल, B.Pharm स्टुडंट असेल, M.Pharm असेल, बारावी असेल, त्यांनी स्वतःला तुमच्या अनुभवाच्या आधारे तुम्ही काय सांगाल, कुठे कुठे त्यांनी अपस्किल? नाही, खूप गरजेचं आहे. आता हे बघा,
साधारणतः चित्र असं आहे की विद्यार्थी जेव्हा या कोर्सेसला येतात किंवा या कोर्सेसच्या अभ्यासक्रम मध्ये ते सुरुवात करतात, तर याला जे आता इंडस्ट्रीला जे काही डिमांडेबल आहे किंवा जे काही इंडस्ट्रीला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं तुम्ही शिक्षण किती घेताय हे आज फार महत्वाचं आहे. कारण आज इंडस्ट्रीला मास्टर्स जे काही लागतात मिनिमम एलिजिबिलिटी खूप संख्या आहे, डिग्री फार्मसी असणारी खूप संख्या आहे, डॉक्टरेटची खूप संख्या वाढत चालली, परंतु इंडस्ट्रीची जी काही रिक्वायरमेंट आहे, जे काही त्यांना कौशल्य विकसित मनुष्यबळ पाहिजे, तर ते मनुष्यबळ दुर्दैवानं आज मिळत नाही, ही शोकांतिक आहे. तर त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी नेमकं इंडस्ट्रीला अप्लिकेबिलिटी आपली कशी असणार आहे, मी इंडस्ट्रीला कसा डिमांडेबल असणार आहे, या पद्धतीने जर त्यांनी थोडंसं इंट्रोस्पेक्शन करत राहिले सुरुवातीलाच, तसं ज्ञान घेत गेलं, तर मला वाटतं तुम्हाला त्या संधी उपलब्ध आहेत. आजही इंडस्ट्रीला स्किल्ड मॅनपॉवर किंवा कौशल्याधारित मनुष्यबळ हे आजही आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने मला वाटतं विद्यार्थ्यांनी अगदी सुरुवातीपासूनच मास्टर्सला असेल, डिग्रीला असेल किंवा डिप्लोमा असेल, तर त्या पद्धतीने त्यांनी ग्रूम होणं गरजेचं आहे. एक पॉइंट सरांनी या ठिकाणी डिस्कस करताना की ज्यावेळेस तुम्ही करताय त्यावेळेस इंडस्ट्रीची डिमांड होत. बरोबर. मे बी जर मार्केटिंग मध्ये जात असाल तर मार्केटिंग इंडस्ट्रीची डिमांड काय आहे त्याबद्दल तुम्हाला अपडेट करा. राईट. हा एक पॉइंट या ठिकाणी. तर अजून एक, ज्यावेळेस आपण मोस्टली आता सेमी अर्बन म्हणूया, ग्रामीण भाग म्हणूया, फार्मसी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा कल थोडासा, ज्याला इंडस्ट्रीमध्ये जायचं नाहीये, म्हणतो की मला थोडंसं गव्हर्नमेंट ओरिएंटेड आपले मला जाणं गरजेचं आहे. आणि आजही गव्हर्नमेंट ओरिएंटेड एक्झाम या खूपच अट्रॅक्टिव्ह म्हटला जातात. तुम्ही स्वतः एमपीएससी युपीएससीची एक्झाम दिलेली आहे, तर तुम्ही आपल्या या फार्मसीच्या विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्याबद्दल थोडंसं एक अवेअरनेस. नाही, खूपच महत्वाचा प्रश्न आहे सर, कारण मी आज बऱ्याच महाविद्यालयांमध्ये जे काही फार्मसी क्षेत्राशी निगडीत गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत त्याचं जागरूकता निर्माण करण्याचं मी काम करतो. त्याच्याशी निगडीत माझं पुस्तकही आहे, त्याबद्दल मी बोलतोच. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला की काय संधी आहेत फार्मसीसाठी, तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच या माध्यमातून मी सांगेन की शासकीय सेवेमध्ये अनेक संधी आपणास उपलब्ध आहेत. त्या संधीचा आपण लाभ घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा मी थोडंसं कॅटेगराईज करेल. शासकीय सेवा म्हटलं की आज आपल्याकडे स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत. त्या तिन्ही क्षेत्रामध्ये जे काही ते त्यांच्या अंडर येणारे डिपार्टमेंट्स आहेत, जसं आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचं जर उदाहरण घेतलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये CDSCO पासून अगदी ते ESIC जे काही हॉस्पिटल्स आहेत किंवा पब्लिक सेक्टरमध्ये जे काही वेगवेगळ्या कंपनीज आहेत, अगदी भारत पेट्रोलियम पासून ते ONGC पर्यंत, तर या सर्व कंपन्यांना देखील किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर जे काही लोकल गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत किंवा डिफेन्सच्या अंतर्गत येणारे जे काही हॉस्पिटल्स आहेत किंवा अनेक युनिव्हर्सिटीचे हेल्थ डिपार्टमेंट्स असतात, त्यांचे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये फार्मासिस्ट म्हणून तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहेत, स्टेट गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहेत, त्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला मित्रांनो या संधी उपलब्ध आहेत. तर संधी खूप आहेत शासकीय याच्यामध्ये 3 पातळीवरती, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि पब्लिक सेक्टर. तर मला वाटतं या संधी आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नाहीये. इव्हन आता तुम्ही मागे 5-6 महिन्यापूर्वी पाहिलं असेल तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आहे, तर त्याच्यामध्ये देखील फार्मसीची सर जवळजवळ 150-200 पदं होती अंदाजे. तर त्या पदांसाठी आता एक्झाम, आता पुढच्या महिन्यात ती परीक्षा आहे, आतापर्यंत अर्ज वगैरे लोकांनी भरले, तर तिथंही संधी आपल्याला रेल्वेचं जे काही रिक्रुटमेंट बोर्ड आहे त्यांच्या मार्फत परीक्षा घेतल्या जातात. त्या परीक्षांमध्ये जे लोक क्वालिफाय होतात त्यांना फार्मासिस्ट म्हणून संधी चांगली मिळते. खूपच छान. एक म्हणजे लक्षात आलं का, मी सरांना चर्चा करत असताना विचारलं होतं की कॉम्पिटिटिव्ह, सरांनी पर्पजली एमपीएससी आणि एमपीएससीचं नाव तुम्ही थोडंसं असाइड केलंय केवळ फार्मसी रिलेटेड. फार्मसिस्ट साठी त्यांनी एक एक्झाम्स आपल्याला नमूद केल्यात, जसं अंडरटेकिंगच्या काही एक्झाम सांगितल्यात, ICच्या एक्झाम सांगितल्या, SBIच्या सांगितल्या, आणि शेवटी जाताना रेल्वे रिक्रुटमेंट बद्दल तुम्ही बोललाय. यामध्ये सर ह्या ज्या काही एक्झाम्स आहेत, थोडस मुलांच्या मध्ये कन्फ्युजन होतं की ये SBI फार्मसिस्ट किंवा डिफेन्स फार्मसिस्ट कसं असतं, काय संबंध आमचा कसा काय. ऍक्च्युली ह्या
एक्झाम दिल्यानंतर मुलांचा ऍज अ फार्मासिस्ट जॉब प्रोफाईल काय असतो, काय संधी असतात, आणि सर्वात महत्वाचा पॉईंट असतो मुलांचा दुसरा आम्हाला बेनिफिट काय असेल थोडस नाही. आता काय झालंय सर, बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती नाही की SBI मध्ये देखील फार्मासिस्ट भरले जातात किंवा ESIC मध्ये फार्मासिस्ट भरले जातात. तर SBI ही एक अथॉरिटी आहे ज्याच्या अंतर्गत त्या पोस्ट भरल्या जातात, आणि SBI रिलेटेड जे काही हॉस्पिटल्स आहेत, जे काही स्कीम्स आहेत, त्याच्यामध्ये फार्मासिस्ट म्हणून आपल्याला जे काही काम करायचं आहे तर तिथं फार्मासिस्ट म्हणूनच काम करायला लागतं. तुम्हाला SBI म्हणजे बँकेत काम करायचं नाहीये, एक क्लॅरिटी आपल्या डोक्यात पाहिजे. ESIC चे तर क्लिनिक्सच आहेत छोटे छोटे, तर त्या इन्शुरन्स स्कीमच्या अंतर्गत जे काही क्लिनिक आहेत तिथं तुम्हाला फार्मासिस्ट म्हणून तो जॉब हँडल करायचा. तर अशा पद्धतीने संधी आमाप आहेत. म्हणजे डिफेन्स फार्मासिस्ट जरी म्हटलं, डिफेन्स हॉस्पिटल, जसं फॉर एक्झाम्पल आपण आज पुणे शहरात बोलतोय, तर पुणे शहरामध्ये मिलिटरी हॉस्पिटल आहे. त्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये सर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमची एक विद्यार्थिनी एक साधारणतः 15 वर्षापूर्वी तिथे मिलिटरी हॉस्पिटलला सिलेक्ट झाली, आणि शी इज वर्किंग नाव सिनियर फार्मासिस्ट. ओके. आणि आता सॅलरी बद्दल आपण पुढे बोलूच, पण आज ती त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिफेन्सच्या अंतर्गत असणाऱ्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 1.25 ते 1.5 लाख सर सॅलरी देत. म्हणजे इतक्या संधी तुम्हाला मिलिटरीमध्ये देखील आहे. या संधी मित्रांनो तुम्ही जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि या संधी मला वाटतं तुम्ही अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला जर तुम्ही याचा थोडंसं ज्ञान घेतलं तर ते थोडंसं टार्गेट ओरिएंटेड तुम्हाला अभ्यास या शिक्षण प्रवाहामध्ये करता येईल. व्हेरी गुड. सरांनी कुठे आहेत आणि थोडस एक उजळता तुम्ही रिव्ह्यू पण दिला, त्याचं पेमेंट किती आहे. आज 1.5 लाख सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये, आणि मला तर चर्चा करत असताना तुम्ही हे पण सांगितलं की दर 6 महिन्यांनी तुमची इन्क्रीमेंट पण होऊन जाते. नाही, हे खूप महत्वाचं आहे सर. हे बघा, शासकीय सेवांचे काही फायदे आहेत. जे मेजर फायदा आहेत त्याच्यामध्ये पहिला फायदा एक तर तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटी येते. फायनान्शियल स्टॅबिलिटी या अर्थाने येते की इथं तुम्हाला जे काही शासनाने विहित केलेले वेतन आयोग आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातात. आजच्या घडीला आज तुम्हाला कल्पना असेल 7वा वेतन आयोग शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज लागू आहे, आणि या वेतन आयोगाच्या ज्या वेतन श्रेणी आहेत त्या मिनिमम 29,200 हा बेसिक पे हा फार्मासिस्ट आहे. त्याच्यामध्ये मग डिअरनेस अलाउन्स HRA कॅल्क्युलेट होऊन फ्रेश फार्मासिस्टला सर जवळजवळ 50,000 ते 60,000 सॅलरी जाते. म्हणजे इतकं सॅलरीचं तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळते. दुसरा त्याचा शासकीयचा फायदा होतो की सर शासकीय स्कीम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये उपलब्ध होते. तर फॉर एक्झाम्पल मगाशी मी मिलिटरी हॉस्पिटलच्या विद्यार्थिनीचा उल्लेख केला, तर तिला सर रेसिडन्स फ्री आहे, म्हणजे तिला क्वार्टर्स आहेत शासनाचे, म्हणजे तिला कसलाही खर्च नाहीये. तर अशा पद्धतीचे शासकीय फायदे मिळतात. आणि थर्ड तुम्हाला जॉब सिक्युरिटी मिळते. म्हणजे प्रायव्हेटमध्ये जसं तुमचे काही चुका झाल्या तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काढून टाकू शकतात, तसे शासकीय सेवांमध्ये करता येईल. आणि मग जे काही फायनान्शियल स्टॅबिलिटीमध्ये तुमचे इन्क्रीमेंट्स आहेत, डिअरनेस अलाउन्स हा 6 महिन्याला वाढत जातो, त्यानंतर तुमचे इन्क्रीमेंट इयरली वाढत जातात. तर तुमचे सॅलरीज ह्या चांगल्या पद्धतीने शासकीय सेवांमध्ये वाढत असतात. त्यामुळे फायनान्शियल स्टॅबिलिटी चांगली येते. पण हे सगळे मिळवणं इतकं सोपं नाहीये सर. याच्यासाठी जे काही मार्ग आहे, परीक्षेचा मार्ग आहे. आता जसं आपण मगाशी बोलता बोलता MPSCचा तुम्ही उल्लेख केला. MPSC देखील फार्मासिस्टच्या प्रशासनासाठी अन्न व औषध प्रशासनमध्ये जे काही जागा भरल्या जातात, कधी ड्रग इन्स्पेक्टर पासून ते असिस्टंट कमिशनर पर्यंत, तर या परीक्षांना तुम्हालाही बसता येतं. ज्याच्यामध्ये जो डिग्री फार्मसी पास आहे तो विद्यार्थी या परीक्षांना बसू शकतो. फार्मासिस्टच्या जे काही वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा असतात त्यालाही तुम्ही डिप्लोमा पासून ते डिग्री पर्यंत मास्टर्सचे विद्यार्थी बसू शकतो. सरांनी एक ओझरचा उल्लेख केला ड्रग इन्स्पेक्टर, त्याबद्दल आपण डेफिनेटली चर्चा करू. पण सर या ठिकाणी एक सरांचं फार्मसी रिक्रुटमेंट एक्झाम ज्या पद्धतीने ECIC फार्मसी तुम्ही बोलला, रेल्वे फार्मसी बोलला, SBI फार्मसी बोलला, किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बद्दल बोलला, तर या फार्मसीचा सर कोण अपियर होऊ शकतो? डिप्लोमा, M.Pharm आहे, आणि तो मूळ सिलेबस कसा आहे? ऑलरेडी तुम्ही पुस्तकामध्ये मेन्शन केलं, बरोबर, एक वेल नोन पुस्तक आहे फार्मसी रिक्रुटमेंट एक्झाम म्हणून. त्याच्या थ्रू जर गेला तर तुम्हाला एक्झामची कल्पना आहे. पण जर या पुस्तकाचे ऑथर जर आपल्या पॉडकास्ट मध्ये असेल तर कदाचित तो त्यांचा कन्व्हर्सेशन मध्ये ते अगदी क्लिअरली आपल्याला हे सांगतील काय आहे
या एक्झामची रिक्वायरमेंट? नाही, आता सर, आता तुम्ही ते रिक्रुटमेंटच्या संदर्भाने माझ्या पुस्तकाचा उल्लेख केला, तर पुस्तकाबद्दल मी थोडक्यात सांगेल. अशा परीक्षांच्या जेव्हा मी स्वतः सुरू केली माझ्या बॅचलर आयुष्यामध्ये, ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामिनेशनसाठी मी जेव्हा अर्ज भरला आणि त्या दरम्यान मी जेव्हा पुस्तकं शोधत राहिलो मार्केटमध्ये, तेव्हा माझ्या लक्षात आलं की टेक्निकल सब्जेक्ट जो फार्मसी असतो, कारण आपण सिलेबस जर पाहिला तर 70% हा फार्मसीचाच अभ्यासक्रम त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज तुम्हाला जनरल अवेअरनेस असते, इंटेलेक्च्युअल क्वेश्चनचा काही एक पेपर असतो. तर असे पूर्ण सिलेबसचा जर विचार केला तर बाकीच्या सिलेबसची पुस्तकं सर अवेलेबल आहेत, कारण मूळ युपीएससी आणि एमपीएससी जे काही जनरल स्टडीचे विषय असतात त्या आधारित ते पुस्तक आहेत. म्हणजे मार्केट पूर्णपणे फार्मसीमध्ये मला त्यावेळी पुस्तकच उपलब्ध नव्हतं. मग आम्ही त्या सिलेबसशी रिलेटेड जे काही क्रमिक पुस्तकं आहेत त्यांच्या आधारित ही परीक्षा आम्ही ड्रग इन्स्पेक्टरची दिली आणि सुदैवाने पासही झालो. पण पुढे ते मला कंटिन्यू नाही करता आलं काही तांत्रिक कारणामुळे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा हे माझ्या लक्षात आलं की टेक्निकल सब्जेक्ट वरती पुस्तक असणं गरजेचं आहे. दरम्यान मार्केटमध्ये काही पुस्तकं होती, परंतु मी त्याच्या खोलात गेल्यामुळे मला लक्षात आलं की नेमकं विद्यार्थ्यांना काय दिलं गेलं. तर त्या अनुषंगाने आम्ही जो काही सिलेबस, आता ड्रग इन्स्पेक्टरची पोस्ट ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण भरली जाते, युपीएससी तर्फे, सीडीएस सीओ तर्फे ती एक्झाम घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये जर आपण उल्लेख केला तर एमपीएससी तर्फे ती एक्झाम घेतली जाते. तर या सर्व सिलेबसचा साधारणतः मध्य साधण्याचा सर आम्ही या पुस्तकामध्ये प्रयत्न केला. आणि या पुस्तकामध्ये जो काही सिलेबस आपण कव्हर केलेला आहे त्याच्यामध्ये काही की पॉइंट सर आपण दिलेले आहेत. म्हणजे जे काही सब्जेक्ट आपण सिलेबसमध्ये आहेत त्या सब्जेक्टच्या आधारावरती काही महत्वाचा भाग तुम्ही काय करू शकता, कुठे फोकस करू शकता, असं प्रत्येक सब्जेक्टच्या अगोदर त्या सब्जेक्टचे की पॉइंट्स तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतील. आणि त्या की पॉइंट्सच्या आधारित सर जवळजवळ 5,000 पेक्षा अधिक एमसीक्यू मुलांच्या प्रॅक्टिससाठी आपण ठेवलेले. तर ते एक रिक्रुटमेंट पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आज मानतो आणि सुदैवाने त्याला भारतामध्ये एक चांगला प्रतिसाद मुलांचा येतो. आणि त्या पुस्तकामध्ये आमच्या स्वतःचे ईमेल आणि फोन नंबर दिल्यामुळे मुलांशी कनेक्टिव्हिटी आम्हाला होते. मुलं अनेक वेळा काही प्रश्न विचारतात. या पुस्तकाचे सहलेखक माझ्यावर डॉक्टर सुनील बागलीवार सर आहे, त्यांचाही यातला खूप चांगला अनुभव आहे. आम्ही दोघांनी याचा विचार करून एक चांगल्या पद्धतीचं पुस्तक मुलांपर्यंत गेलं पाहिजे, मुलांच्या परीक्षेला ते उपयुक्त ठरलं पाहिजे, या अनुषंगाने सर आम्ही रिक्रुटमेंटच्या संदर्भात आपण बोलतो वेगवेगळ्या फार्मसीसाठी. जसं तुम्ही सांगितलं की सिलेबस स्कोर हा 70%. बरोबर. पण याची इलिजिबिलिटी काही क्रायटेरिया आहे का सर? आता कसं आहे, काही फार्मासिस्ट हे जे काही पद आहे शासकीय सेवांमध्ये, तर फार्मासिस्ट पदाला डिप्लोमा इन फार्मसी ही मिनिमम एलिजिबिलिटी आहे. काही डिपार्टमेंटचे थोडे क्रायटेरिया वेगळे आहे, जिथे तुम्हाला डिप्लोमा प्लस 3 वर्ष अनुभव पाहिजे, असे काही क्रायटेरिया आहेत. काही ठिकाणी नुसतं डिप्लोमा असेल तरी तुम्ही जाऊ शकता. काही ठिकाणी बी फार्म, जिथं तुम्ही सिनियर फार्मासिस्ट म्हणून पद भरलं जातं, तिथं मिनिमम बी फार्म हा क्रायटेरिया आहे. आणि जेव्हा प्रशासनामध्ये जे काही पद आहेत, ड्रग इन्स्पेक्टर असेल तर आता ड्रग इन्स्पेक्टरला मिनिमम बॅचलर ऑफ फार्मसी इसेन्शियल आहे. तर तुम्ही एमबीबीएस असाल तरी तुम्ही आता इलिजिबल आहात. पूर्वी काही अनुभव लागायचा इंडस्ट्रीचा, तो अनुभवाची अट आता नुकतीच काढून टाकण्यात आलेली. ऑलमोस्ट सरांनी तुम्ही डिप्लोमा, बी फार्म आणि इव्हन माझा असा अनुभव की सर या एक्झामला एम फार्म पास झालेली आहेच. पण एक गोष्ट सरांनी सांगितली की समजा ज्या वेळेस तुम्हाला ऍड येईल त्यावेळेस तुम्ही ती ऍड बारकाईनं पाहणं. बरोबर. कारण प्रत्येक सेंट्रल गव्हर्नमेंटची, स्टेट गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. बरोबर. त्याच पद्धतीने सरांनी सीडीएस सीओचा ड्रग इन्स्पेक्टरचा उल्लेखही केला. आणि जर 5,000 तुम्हाला एमसीक्यू देण्यात जर येत असेल आणि सर्वांचा स्वतःचा अनुभव असेल, डेफिनेटली दिस बुक ॲज 1/8 आणि अगदी क्रिस्पी आहेत. मी स्वतःही पाहिलेलं आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंटचा विचार करतात त्यावेळेस त्या फार्मसीच्या एक्झामचा विचार करत असताना तुम्हाला चांगले रिसोर्स असणं तेवढंच महत्त्वाचं. दिस इज माय पर्सनल रिकमेंडेशन. कारण कोग्नोसी जर विषय जर घेतला, सरांनी कोलाजी विषय घेतला, तर मला वाटतं हे खूप मोठं ओशन्स आहे. त्या ओशन्स मधून त्या एक्झामसाठी काय गरजेचं आहे, ज्यांनी ऑलरेडी ती एक्झाम दिलेली आहे त्यांच्याकडून येणं गरजेचं आहे. कारण ऍज अ काउन्सिलर म्हणून मी ज्यावेळेस काम करतो ना, त्यावेळेस मुलांना माझं हेच म्हणणं असतं की आपल्याला त्या विषयाचा बॉस किंवा पीएचडी नाही बनायची. जी एक्झाम आहे, जर
रेल्वे फार्मसीची एक्झाम असेल तर तिला विचारावं तुझं सिलेबस काय आहे, मेडिसिनल केमिस्ट्रीचा किती सिलेबस आहे. त्यामुळे सरांना सांगायचा हाच उद्देश आहे. बरोबर. त्याच पद्धतीने सरांनी केलं. आज एक सर थोडस तुम्ही मला सांगितलं की बोलता बोलता तुम्ही मला बोललात की ऑलमोस्ट साधारणपणे तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरची एक्झामही दिली. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही ती एक्झाम दिली 20 वर्षापूर्वीची ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आणि आत्ताची एक्झाम मे बी सेंट्रलची असेल, स्टेट गव्हर्नमेंटची असेल, काय फरक तुम्हाला जाणवतो? तसा तुम्ही उल्लेख पण केला इंडस्ट्री एक्सपिरियन्स, तो काय प्रकार? नाही, आता काय झालं सर, आमच्या म्हणजे त्या कालखंडामध्ये जवळजवळ 18 महिन्याचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स शेड्यूल C1 इंडस्ट्रीचा लागायचा. म्हणजे जे काही पॅरेंटल मॅन्युफॅक्चरिंग आहे ती जी काही अट आहे ती आता काढून टाकलेली. म्हणजे आता स्टेटला पण नाही, स्टेटलाही नाही, सेंट्रलला नाही. तर तुम्ही मिनिमम B.Pharm असाल तर तुम्ही ती परीक्षा देऊ शकता, M.Pharm असेल तर देऊ शकता, प्रश्नच नाही. तर आता भविष्यामध्ये त्या संधी अनेक उपलब्ध होणार आहेत, तर मुलांनी मला वाटतं त्या तयारीला लागलं पाहिजे. तर ते ड्रग इन्स्पेक्टरचा जो काही सिलेबस आहे, तुम्ही जो प्रश्न केला की पूर्वीचा सिलेबस आणि आताचा काय फरक आहे, तर नक्कीच फरक आहे. पूर्वी आता जो सिलेबस थोडा वास्ट आहे, सब्जेक्ट थोडस डेप्थ वाढलेली आहे आणि ती डेप्थ मला वाटतं त्या कालखंडानुसार वाढत जात आहे. तर तुम्ही त्या डेप्थचा अभ्यास करा. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, या परीक्षेचा अभ्यास करताना तुमचं जे काही बेसिक नॉलेज आहे त्या विषयांचं, ते नॉलेज जर तुम्हाला सर असेल तर मला वाटतं हे एक्झाम फार काही अवघड. कारण आपण साधारणतः चित्र असं दिसतंय सगळीकडे, आपण फार एक्झाम ओरिएंटेड बनत चाललेलो. नाही, एक्झाम ओरिएंटेड जे काही आपण पारंपरिक अभ्यास करत आलेलो आहोत आणि आजचं थोडंसं कोरोना नंतरची जी काही पिढी आहे त्यांना मला या निमित्तानं सांगावंसं वाटेल की आपण जे टेक्नोसॅव्ही झालेलो आहोत आणि आपल्याला पुस्तक वाचण्याचा कंटाळा आहे, ते साधारणतः मी आजच्या जनरेशन मध्ये बघतो. निश्चित काही मुलं असतील, करत असतील, प्रश्न नाही, परंतु ओव्हरऑल मी जेव्हा पाहतो तेव्हा मुलांचा पुस्तकांकडे किंवा पुस्तक वाचनाचा कल कमी होत चाललेला आहे. त्यांना मोबाईलमध्ये पटकन नोट्स अवेलेबल होतात, तेच वाचायचे आणि त्याच्यावरच परीक्षा द्यायच्या. असे बरेचसे उदाहरणं मी पाहतो. तर तुम्हाला या निमित्ताने मी सल्ला देईल की या परीक्षेचं तुम्ही खरोखरच गांभीर्याने तयारी करणार असाल आणि निश्चितच तुमचं काही ध्येयधोरणं ठरलेली असतील तर तुम्ही क्रमिक पुस्तकं जी काही तुमच्या वेगवेगळ्या विषयांची फार्मसी ती सखोल वाचली पाहिजेत. त्यातलं बेसिक नॉलेज घेतलं पाहिजे. बेसिक कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असतील तर मला वाटत नाही या परीक्षेचं फार काही अवघड आहेत. ती केंद्र स्तरावरची असेल किंवा राज्य स्तरावर. हा तुम्ही जो UPSC DI आणि MPSC DI, सर या दोन प्रोफाईल कशी वेगळी असतात, दोघं कुठे कुठे काम होतात? नाही, हे बघा सर, आता UPSC DI जो आहे तो CDSCO जी आपली एक सेंट्रल रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे, ओके, त्यांचे एक रिजनल ऑफिसेस आहेत भारतामध्ये. वेस्ट रिजन झालं, नॉर्थ रिजन, त्याच्यामध्ये काही स्टेट्स येतात. वेस्ट रिजन मध्ये 3 ते 4 स्टेट्स येतात, तसे प्रत्येक रिजन मध्ये काही स्टेट्स येतात. तर ते जे काही रिजनल ऑफिसेस आहेत त्याच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जे काही केंद्र शासनाचे अधिकारी DI म्हणून काम करतात, राज्य शासनाचे त्या राज्यामध्ये असणारे DI आहे ते कोऑर्डिनेशन मध्ये सर काम करतात. ओके, तर त्याचा कन्फ्लिक्ट होत नाहीये दोघांनी? नाही, त्यांचं कार्यप्रणाली वेगळी, क्षेत्र वेगळे. म्हणजे सॉरी, जसं तुम्ही बोललात UPSC DI तो त्या झोन मध्ये काम करतात आणि MPSC आपला MPSC त्या परिक्षेत्रामध्ये काम करेल. हा जॉब प्रोफाईल कसं असतं? जे आता माझा असा अनुभव आहे, जसं आपण पाहिलं की आज इंडस्ट्री आहे, R&D आहे, ब्रॉड स्टडीज आहे फार्मसी विद्यार्थ्यांना. पण ज्या विद्यार्थ्यांना वाटतं तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायचं आहे, जसं तुम्ही सांगितलं की रिक्रुटमेंट एक्झाम आहे, दुसरा ऑप्शन तुम्ही DI बद्दल बोलता, तर हा DI व्यक्ती जो काही तुमचा योग्य संपूर्ण आयुक्त म्हणा, त्या क्षेत्राची तुमचा परिचय आहे, DI तुमचा परिचय आहे, बरोबर, थोडंसं आपल्या विद्यार्थ्यांना हा DI व्यक्तीचा काय प्रोफाईल असतो? नाही, हे बघा, आता ड्रग इन्स्पेक्टर हा ऍक्च्युअली ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940 जो आपला कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत सेक्शन 20 आणि सेक्शन 21 या सेक्शन मध्ये त्याची तरतूद आहे. ड्रग इन्स्पेक्टर काय असला पाहिजे. ड्रग इन्स्पेक्टर या 2 सेक्शनच्या अंतर्गत नेमला जातो केंद्र शासनामध्ये आणि राज्य शासनामध्ये. ड्रग इन्स्पेक्टर हा, आता आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया, अन्न व औषध प्रशासन विभाग जे आहे, ज्याला आपण FDA असं म्हणतो, त्या विभागामध्ये फील्डवरती काम करणारा जर कोण व्यक्ती असेल तर तो ड्रग इन्स्पेक्टर. आता नेमकं त्याचं काम काय असतं, तर ड्रग इन्स्पेक्टर हा जे काही अप्लिकेशन्स येतात, रिटेल असेल, होलसेल असेल,
किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल, ब्लड बँक मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर याचे जे काही अर्ज येतात त्या अर्जाची छाननी जेव्हा जॉईंट कमिशनर लेवलला होते तेव्हा प्रत्यक्षात पाहणी जे करणं असतं, जसं आपण एखादी कम्युनिटी फार्मसी एस्टॅब्लिशमेंटचा अर्ज आला, ते कम्युनिटी फार्मसीचं त्यांना लोकेशन कुठं दिलं आहे, त्याचं जे काही कंप्लायन्स आहेत ऍज पर लायसन्स रेग्युलेशन जे आहेत किंवा कंडिशन्स ऑफ लायसन्स आहेत तो कंप्लाय करतोय की नाही, त्या तरतुदी तो फॉलो करतोय की नाही, तर प्रत्यक्षात जाऊन तिथं पाहणे, प्रत्यक्ष तपासणी करणे, प्रत्यक्ष डॉक्युमेंट तिथं चेक करणे आणि जो काही फील्ड इन्स्पेक्शन आहे त्याचा रिपोर्ट हायर अथॉरिटीकडे देणे हे प्रमुख काम DIचं आहे. ते झालं त्याचं एक काम. तसं दुसरं काम जे काही ऑलरेडी एस्टॅब्लिश कम्युनिटी फार्मसी असतील तिथं आपण ड्रग्ज अँड कॉस्मॅटिक्स ऍक्टचे जे सेल ऑफ ड्रगचे कंडिशन्स ऑफ लायसन्स आहेत ते मेंटेन केल्या जातात की नाही, ते नियम पाळले जातात की नाही, का तिथं काहीतरी व्हायोलेशन होतंय, ते प्रत्यक्षरित्या पाहणे हे DIचं सर प्रमुख काम आहे. कारण समाजाशी निगडीत असणारे जे काही कम्युनिटी फार्मासिस्ट आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग आहेत तर तिथं त्या कायद्याच्या तरतुदीचं पालन होतंय की नाही हे प्रत्यक्षरित्या कोण पाहत असतो तो ड्रग इन्स्पेक्टर. कारण मी हा प्रश्न का विचारला सर, ऍज अ करिअर काउन्सिलर म्हणून बहुतेक मुलं DI सारख्या पोस्ट किंवा फार्मासिस्ट डेफिनेटली जॉईन करतात, पण ज्यावेळेस त्यांना कळतं की यार ही फील्डची पोस्ट आहे, मला कंपनीत फिरायला जावं लागतं, काही विद्यार्थ्यांना नकारात्मक येतं. म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल, मी सरांकडून प्रोफाईल का जाणून घेतला की सरांनी क्लिअरली सांगितलं FDIच्या फील्ड मध्ये काम करणारा अधिकारी ड्रग इन्स्पेक्टर आहे, वन ऑफ द रिप्युटेड पोस्ट आहे, पण तुम्ही ठरवायचंय की मला जर फील्ड मध्ये जर काम करायचं असेल तर मी DI या पोस्टला निश्चितच. बरोबर. आणि या संदर्भात सरांचं इसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर द ड्रग इन्स्पेक्टर खूपच सुंदर पुस्तक आहे. जर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर, मला वाटतं सरांनी मला डिस्कशन करताना सांगितलं की कालावधीमध्ये MPSCच्या तुम्ही DIचं पोस्ट भरणारे आहात, तर ते जे काही तुम्ही पुस्तक तुमच्या अनुभवाच्या आधारे हाऊ इट इज समथिंग ऍज अ ऍक्ट इन ऑर्डर टू विद्यार्थी जर आपल्याला करायचं असेल. नाही, ऍक्च्युअली याचं जे काही पुस्तक आहे ते पुस्तक आम्ही 4 ऑथर मिळून सर आणतो. त्याच्यामध्ये सुनील बाकलेवाल आहेत, भूषण राणे, आशिष जैन, असं आम्ही 4 लोकांनी तो सिलेबस वाचतोय. केंद्र आणि राज्य स्तराचा जरी आपण कंपाईल केला सिलेबस तर ते कसं करता येईल याचा विचार करून आम्ही पुन्हा एकदा त्या कोर्स सब्जेक्टचा डेप्थ मध्ये जाऊन नेमकं काय विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे त्या सब्जेक्टनुसार परीक्षांना काय काय विचारलं जातं. साधारणतः तुम्ही जर ते पुस्तक पाहिलं तर आपण जुने क्वेश्चन पेपर पण त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत की साधारणतः कसे प्रश्न विचारले जातात. तर आमच्या लक्षात आलं की ड्रग इन्स्पेक्टरच्या साधारणतः क्वेश्चन पेपर पाहिला तर 70% जो टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 30% सिलेबस हा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स किंवा फार्मसी लॉज मधले प्रश्न येतो, जे रेग्युलेटरी अफेअर्स असं आपण म्हणतो त्याला. तर त्याच्याशी निगडीत अनेक प्रश्न या DIच्या परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारल्याचं आम्हाला जाणवलं. तर आपण जर पुस्तक पाहिलं तर आपण त्या पुस्तकामध्ये त्या कायद्यांचे QR कोड सर दिलेले आहेत. आपण म्हणजे जे काही गॅझेट कॉपीज आहेत शासनाच्या कायद्यांच्या त्या गॅझेट कॉपीचे QR कोड आपण त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. मुलांना डायरेक्टली दे कॅन स्कॅन and they can go through the copy of that. तर तो आपण एक वेगळा इनोव्हेटिव्ह प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. जवळजवळ 6500 प्लस म्हणजे 7000च्या घरामध्ये MCQs प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. क्वेश्चन पेपर आपण मुलांना जुन्या परीक्षांच्या त्याच्यामध्ये दिलेले आहेत. एक चांगल्या पद्धतीचं भरीव असणारं पुस्तक ज्याच्यातून एक थरो नॉलेज येईल, थरो अभ्यास होईल आणि चांगली प्रॅक्टिस होईल या अर्थानं आपण या पुस्तकाची सर निर्मिती केलेली. सरांनी पहिल्यांदा पुस्तक लिहिताना एक खूप छान पॉइंट सांगितलं. त्यांनी सांगितलं की ड्रग रेग्युलेशन जो 30% क्वेश्चन्स त्याच्यावर, म्हणजे जर तुम्ही DIची तयारी करत असाल, आता स्टुडंट जर असाल, डिप्लोमाचे असाल, फार्मसीचे असाल, B.Pharmचे असाल, तर तुम्हाला ज्युरिस्प्रुडन्स त्या सब्जेक्ट बद्दल नॉलेज क्लॅरिटी असणं. वैशिष्ट्य सांगितलं की त्यांनी तो QR कोड दिले. आज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम डेफिनेटली काहीतरी क्वेश्चन्स ते समथिंग कारण QR कोडचा हा पर्पज मला वाटतं विद्यार्थ्यांना अजूनही गो थ्रू जाता येईल. इसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू ऑफ द ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम खूप कमी पुस्तकं आहेत, वन ऑफ द बेस्ट पुस्तक सरांचं आहे आणि डेफिनेटली दोन्ही एक्झामची तयारी आपल्याला करता येते. UPSC DIची पण तयारी करता येते आणि MPSC DIची पण आपल्याला तयारी करता येते. अजून थोडस मी याला थोडस मॉनिटर करतो. जर मुलांना दोन्ही ऑप्शन्स आले, UPSC DIचा ऑप्शन आला, MPSC DIचा ऑप्शन आला,
तर मुलांनी कुठला ऑप्शन स्वीकारावा आणि का स्वीकारावा? नाही, आता हे लक्षात घ्या, ऍक्च्युली कार्यप्रणाली जर पाहिलं तर फारसा काही फरक नाहीये. परंतु जेव्हा सर आपण केंद्र आणि राज्य असं तुलनात्मक विचार करायला लागतो सर्व्हिसेसच्या याच्यामध्ये, तर नक्कीच UPSC DI याला ऑलवेज प्रेफर विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे असं माझा सल्ला आहे. याचा अर्थ MPSC DI हे काही फार हे आहे असं मला म्हणायचं नाहीये. परंतु आपण केंद्र शासनाच्या सर्व्हिसेसला कायम प्राधान्य देणं आवश्यक आहे किंवा दिलं गेलं पाहिजे असं माझं एक तज्ञ म्हणून किंवा एक यातला जाणकार म्हणून माझं मत आहे. ओके, सरांनी क्लिअरली सांगितलं, मॉनिटरी डेफिनेटली आणि अथॉराइज UPSC जर DI जर तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहे. येस, या एक परीक्षेबद्दल आपण थोडीशी चर्चा केली, पण जनरली आपल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं असतं की वी आर व्हेरी प्रोफेशनल, आमचे सब्जेक्ट टेक्निकल आहे, आम्हाला टेक्निकल अभ्यास करावा लागतो. बरोबर. आणि आम्ही तो अभ्यास कधी करायचा. कदाचित हा जो काही टाइम मॅनेजमेंटचा प्रश्न येतो कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तयारी करत असताना, तर मला जर आपल्याला जर करायचं जर असेल फार्मसीचा DI ची तयारी, तर ह्या फार्मसीच्या फील्डमध्ये कधी सुरुवात करावी आणि कशा पद्धतीने सुरुवात करावी? नाही, खूप चांगला प्रश्न आहे. कारण शेवटी आपण कुठल्याही अभ्यासक्रमाला जेव्हा प्रवेश घेतो तेव्हा आपलं नोकरी हे आपलं एम असतं. तेव्हा आपण नोकरी हे एम ठेवतो, तेव्हा मला वाटतं आपण अभ्यासक्रमाला जेव्हा सुरुवातीला प्रवेश घेतो तेव्हाच आपण या पूर्ण अभ्यासक्रमाच्या संधी काय आहेत शासनामध्ये, जे आपण शासनाच्या निगडीत आज बोलतोय, त्या शासकीय संधीच्या जे काही माहिती आहे ते फर्स्ट इयर सेकंड इयरला सर आपण मिळवणं गरजेचं आहे. आणि माझं मत असं की आपण सेकंड इयरला त्याची सुरुवात केलीच पाहिजे, थर्ड इयरला तो वेग घेतला पाहिजे आणि फायनल इयरला अगदी तुम्ही ते तयारीतच असलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण याचं प्लॅनिंग केलं आणि चांगलं प्लॅनिंग केलं, आणि जर तुम्ही सेकंड इयरला याचं ठरवलं की नाही आता मला हे कळालेलं आहे की मला ही संधी प्राप्त करायची, मला DI व्हायचं किंवा मला फार्मासिस्ट व्हायचं, तर मला वाटतं त्या दृष्टीनं मग जे काही लागणारे स्किल्स आहेत, जे काही लागणारे सखोल ज्ञान आहे त्या विषयांचं, ते ज्ञान घ्यायला तुम्ही सुरुवात करता. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या जे काही एक्झामिनेशन असतात, अकॅडमिक एक्झामिनेशन, त्या एक्झामिनेशन कडे बघत असताना जेव्हा तुम्ही या एक्झामिनेशनचा अभ्यास करायला लागता तेव्हा ऑटोमॅटिकली त्या एक्झामिनेशनची तयारी होत असते. त्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला सेकंड थर्ड इयर फायनल इयरचे गुण वाढायला सुद्धा मदत होतेच, परंतु एक सखोल ज्ञान या परीक्षेच्या तयारीच्या माध्यमातून जर आपण अगदी सेकंड इयर पासून सुरू केलं तर मला वाटतं त्या एक्झामिनेशनच्या पास होण्याची शक्यता अधिक वाढते. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण फायनल इयर निघून जातो, मग लक्षात येतं अरे नाही अशाही परीक्षा असतात, मग कदाचित पुन्हा आपण त्या तयारीला लागतो. मग ऐनवेळी ते आपलं बेसिक क्लॅरिटी नसते किंवा पूर्ण सिलेबस आपल्याला समजलेला नसतो, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केलेला असतो, म्हणजे उद्या एक्झाम म्हटल्यानंतर आज आपण अभ्यासाला लागतो, अशा अनेक विद्यार्थी असतात. आणि मग हे विद्यार्थी काहीतरी फायनल इयर झाल्यानंतर किंवा M.Com संपल्यानंतर किंवा 1-2 वर्षांनी मग अशा तयारीला सुरुवात करतात, जी मला वाटतं ती चुकीची वेळ आहे. मग बऱ्याच वेळेला आपल्याला अपयशाला सामोरं जायला लागतं. मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपलं वयही वाढत जातं आणि मग आपल्याला विनाकारण फ्रस्ट्रेशनच्या अवस्थेमध्ये जावं लागतं. तर मुलांना स्पर्धा परीक्षांच्या किंवा या शासनाच्या परीक्षांची तयारी ही मला वाटतं सेकंड इयर पासूनच तुम्ही माहिती घेऊन ठरवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मला कुठलं चांगलं वाटतंय याचं टार्गेट, म्हणजे आपण प्रवासाला जाताना डेस्टिनेशन जसं ठरवतो तसं डेस्टिनेशन मला वाटतं आपण सेकंड इयर मध्ये ठरवणं गरजेचं आहे. खूपच छान सरांनी सांगितलं. आणि मला एक मुद्दा सरांचा तो मला खूप आवडला आणि तो पॉडकास्टच्या माध्यमातून परत मी अधोरेखित करू इच्छितो की सरांचा अनुभव असं सांगतो की तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला कळतंय की फार्मसीची एक्झाम आहे, DI ची एक्झाम आहे, आणि परत मग मेडिसिनल केमिस्ट्री असेल, फोलॉजी असेल, ज्युरिस्प्रुडन्स असेल, यांचा अभ्यास करायला नाही म्हटलं तरी थोडासा कंटाळी येतं. आणि सर तुम्ही ओझरचा उल्लेख केला की या दोन्ही परीक्षेमध्ये 70% कोर सिलेबस, बरोबर, 30%. कदाचित जो सरांचा आधार होता की याचा जर अभ्यास केला तर तुमचा तो थर्ड इयर फोर्थ इयर रेग्युलर एक्झामला फायदा होणार. हा पॉईंट तुम्ही जरूर नोट करा. मला वाटतं तो तुम्हाला यशाला डेफिनेटली गाईड करेल. थोडस याच अँगल जो 30% जो काही सिलेबस बोललाय की जो अपार्ट फ्रॉम GQ, बरोबर, थोडस त्या संदर्भात त्याला वेटेज किती असतं, आपल्याला खरंच इंटरव्ह्यूला त्याची गरज पडते का, त्याचे काही सोर्सेस आपल्याला फार्मसीच्या विद्यार्थ्यांना देता येतील? नाही, आता हे लक्षात घेतलं पाहिजे. साधारणतः आपण जनरली जर सर्व
शासकीय सेवांच्या अभ्यासक्रमाचा विचार केला, ते जे काही 30 ते 40% अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये जनरल स्टडीज आहे. जनरल स्टडीज किंवा करंट अफेअर्स ज्याला म्हणतो ते आहे. बुद्धिमत्ता चाचणी तो एक सब्जेक्ट असतो, आणि लँग्वेज एक असते, म्हणजे तुमची जी काही रिजनल लँग्वेज आहे, मराठी असेल किंवा काही सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल तर इंग्लिश लँग्वेज. तर त्याचा जो काही हा जो सिलेबस आहे, मला वाटतं तुम्ही 5वी ते 12वी जे काही शिकत आलाय त्याचं जर ज्ञान तुम्हाला चांगलं असेल तर हा 30% किंवा 40% सिलेबस अवघड जात नाही. हो. तरी देखील तुम्हाला वाटत असेल की नाही मला याच्यामध्ये कमतरता आहे, तर बाजारामध्ये अनेक चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत. किंवा तुम्ही नियमित वर्तमानपत्र वाचनाची जर तुम्हाला सवय असेल किंवा सवय नसेल तर ती लावली पाहिजे. म्हणजे मी या पॉडकास्टच्या निमित्ताने तुम्हाला चांगला सल्ला हे देईल की जे विद्यार्थी या परीक्षांसाठी तयारी करण्याचं नियोजन करतायत, नियमित एक मराठी वर्तमानपत्र आणि एक इंग्लिश वर्तमानपत्र हे तुम्ही वाचणं गरजेचं आहे. कारण जे काही आपल्या अवतीभोवती चालतं, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, जागतिक असेल, राष्ट्रीय असेल किंवा अगदी राज्यस्तरीय असेल, तर सगळ्या क्षेत्रामधलं ज्ञान या निमित्ताने तुम्ही थोडं थोडं घेत राहिलं पाहिजे. किंबहुना काही टाचणं सुद्धा तुम्ही काढत राहिलं पाहिजे. जे काही जागतिक घडामोडी होत आहेत, राष्ट्रीय घडामोडी होत आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये, अगदी क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्याचे तुम्हाला काही टिपणं काढता आली पाहिजे. आणि मला वाटतं या परीक्षांच्या माध्यमातून ही जर का वाचनाची आपल्याला गोडी लागली तर समजा तुम्हाला अपयश जरी आलं तरी माणूस म्हणून हे जे काही नॉलेज घेणार आहे त्यातून तुम्ही समृद्ध होणार आहे. पण हे काही वाया जाणार नाही मित्रांनो, हे या निमित्ताने माझा सल्ला राहील. बस सरांनी छान सांगितलं. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असताना जे काही तुम्हाला नॉलेज मिळेल 30% मधलं, माणूस खूप उपयोगी आहे, ते वाया जाणार नाही. अजून एक सरांचा एक व्यक्तिमत्व तुम्हाला पैलू माझा जो काही परिचय आहे सर, फार्मसी नंतर जसं आपण पाहिलं की सरांच्या विषयी फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर, नंतर रिक्रुटमेंट एक्झामचे बुक्स आहेत, BPSC सरांचे बुक्स आहेत एक्झामचं. तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पैलू सरांनी जी काही आपली फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी पुणे स्थित आहे त्यामध्ये सर्टिफिकेशन कोर्सेस केलेले आहेत. सर ऍज अ अकॅडमिशियन्स, ऍज अ ऑथर, अचानक तुम्ही फिल्म नाटक या इंडस्ट्रीमध्ये हे बघा, आपण पहिलं तर आपण ह्युमन आहोत. माणूस म्हणून जगत असताना मला वाटतं आपण कुठली तरी एक कला बाळगली पाहिजे, या मताचा मी आहे. आणि मुळात लहानपणापासून मला थोडस साहित्य वाचनाची गोडी असल्यामुळे साहित्यातून चित्रपट हे त्याला जोडलेलं चांगलं आहे. आणि मग चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट हे पाहण्याचा छंद सगळ्यांचा असतो तसं मलाही होता. परंतु ते पाहत असताना मी थोडंसं माझ्या लक्षात आलं की चित्रपट हे केवळ करमणुकीचं माध्यम नसून ते एक अभ्यासाचं माध्यम आहे, हे मला कुठेतरी जाणवलं. मग माझ्या लक्षात आलं की हे शिक्षण आपण घेतलं पाहिजे. चित्रपट निर्मिती होती कशी, त्याचं कथानक कसं रचलं जातं, ते कथानक पडद्यावर कसं सादरीकरण केलं जातं, काय तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये, काय अभ्यास लागतो, याची मला थोडीशी क्युरिओसिटी राहिली. आणि मग मी शिक्षण घ्यायचं तर कुठे घ्यायचं, तर अगदी तरुण वयामध्ये मी काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा गेलो जिथं याचं आपल्याला काही शिकता येईल का, पण तिथं ते फीज माझ्या आवाक्याच्या बाहेर होत्या. परंतु मग जेव्हा मी काही आर्थिक दृष्ट्या स्टेबल झाल्यानंतर माझ्या लक्षात आता आपण घेऊ शकतो. तर त्यावेळी मग FTI सारखी नामांकित जी काही संस्था आहे भारतामध्ये, तिथे काही त्यांच्या ऑनलाईन माध्यमातून काही कोर्सेस केले, काही ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन सुद्धा मला काही कोर्सेस करता आले. तर ते कोर्सेस मी केले. आणि साहित्याशी निगडीत असल्यामुळे पूर्वीपासून मला लिखाणाची आवड असल्यामुळे काही पटकथा लिहिणं किंवा काही सादरीकरण करणं, काही दिग्दर्शन करणं छोट्या मोठ्या प्रमाणात मी करत राहतो. मी आता का प्रश्न विचारला असेल तुमच्या लक्षात आलं का, मे बी माझा अँगल तर करिअर काउन्सिलिंग, मे बी आपण आपल्या प्रोफेशन मध्ये जात असताना कदाचित आपण थोडस वेगळ्या फील्डला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आणि काही जण खरंच रिअली गुड फील्ड मध्ये एंड पण होतात, पण काही जण बरकटली पण जातात. सरांचा पुस्तकं लिहिण्याचा अनुभव, फार्मसी कोर फील्ड मध्ये आजही सर तुम्ही काम करताय, त्याचबरोबर सरांनी स्वतःची पॅशन घेतली. कदाचित मी जर सांगितलं असतं की तुम्ही पॅशन जपा, सरांचं रिअल एक्झाम्पल आहे. त्यांनी जसं सांगितलं की मी फायनान्शियली स्टेबल नव्हतो त्यावेळेस मला माझं पॅशन जपता आलं नाही. पण आता मला ज्यावेळेस वाटलं की नाही मला माझं पॅशन करायचं आहे, मला वाटतं आधी त्यांनी फार्मसी प्रोफेशनला न्याय देत असताना त्यांचं प्रोफेशन जपतं.
विद्यार्थी मित्रांनो, FTI मध्ये सर जे काही कोर्स केलाय, आज त्यांना जे काही फिल्म म्हणा, नाटक मध्ये करतात आले, तर यामध्ये स्वतः इंटरेस्ट करतात. कदाचित सर मी चुकीचं बोलणार नाही, कदाचित हीच एनर्जी तुम्हाला अजून तुमच्या फील्डमध्ये भरपूर एनर्जी असं मला नक्की. अजून एक सरांचा एक मला वाटतं सर पेपर्स मध्ये कायम सरांचे जवळ सरांचे लेख असतात, कॉलमिस्ट म्हणून काम करतात. थोडस सर तो एक पैलू नाही. आता काय झालंय, मगाशी जसं मी उल्लेख केला की मला साहित्य वाचनाची लहानपणापासून आवड होती. मराठी साहित्य असेल, मराठी साहित्याचे अनेक नामांकित लेखकांची पुस्तकं मी सर वाचलेली आहेत. ती गोडी पूर्वीपासूनच निर्माण झाली आणि मग साहित्य लिहित असताना मला लिखाणाचाही नाद लागला. मग लिखाण करत असताना अनेक गोष्टी मी लिहित राहायचो आणि मग माझ्या लक्षात आलं की माझ्या व्यवसायामध्ये सध्या एकूणच समाजाच्या दृष्टिकोनातून काय गोष्टी समाजाला देणं गरजेचं आहे. की औषध निर्माण शास्त्रामध्ये किंवा एकूणच औषध जागरूकता, जो माझा आवडीचा विषय, लोकांना औषधाबद्दल जागरूक कसं करता येईल किंवा माझ्या व्यवसायामध्ये एकूणच काय गोष्टी आहेत की ज्या मला समाजासमोर मांडता येतील. मग ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि साधारणतः 2012 साली पहिला आर्टिकल मी लिहिला. फार्मासिस्टची नोंद कुठं होत नाही. जेव्हा वर्ल्ड फार्मासिस्ट डे पहिल्यांदा सुरू केला गेला जगभरामध्ये, तेव्हा फार्मासिस्ट म्हणून कोणतरी अस्तित्वात आहे याची जाणीव समाजाला नाहीये असं मला कळालं त्यावेळी. आणि मग याला कुठंतरी समाजामध्ये आपण दाखवलं गेलं पाहिजे, हा माणूस करतो काय, फार्मासिस्ट म्हणून कशी जबाबदारी पार पडतो. एकूणच फार्मासिस्टच्या कार्यप्रणालीविषयी मी तो आर्टिकल लिहिलं. मी माझ्या पद्धतीने लिहिलं, माहित नव्हतं ते छापतील नाही छापतील, परंतु ते आर्टिकल तिथं पोहोचल्यानंतर संपादकांचा मला फोन आला, सर फार उत्तम लिहिलेलं आहे आणि वेगळं लिहिलंय सर, आम्ही हे छापतोय. मग माझ्या लक्षात आलं की अरे आपण जे आपल्या मनातली भावना जी पेपरवरती उतरवतोय ती जर छापली जाते तर नक्कीच आपल्याला काहीतरी स्किल अवगत झालंय. आणि मग मी लिहित गेलो. आजपर्यंत जवळजवळ बरीच आर्टिकल्स पेपरमध्ये आली. कधी परवाच नुकतंच डिसेंबरमध्ये आपण स्पुरियस डग बद्दलचं आर्टिकल सकाळमध्ये मोठं संपादकीयमध्ये आलं. तर असं तो एक छंद आहे आणि तो बाळगला पाहिजे असं मला. मला कोर टेक्नॉलॉजिकल सब्जेक्ट असून आपल्या मराठी मातेला कदाचित सर मला वाटतं तुमचा तो न्याय दिला जातो असं मी नक्कीच म्हणून कंटिन्यू करा सर. आमच्या सर्व पॉडकास्टचे जे काही मित्र परिवार आहे त्यांना नक्कीच वाटेल या माध्यमातून आपल्या मराठी नक्कीच सेवा. शुभेच्छाबद्दल धन्यवाद आणि तुमच्या या शुभेच्छातून एनर्जी घेऊन कायम मी या प्रोफेशनसाठी 24 तास काम करायला तयार. कारण जसं सरांनी म्हटलं की आता सकाळमध्ये त्यांचं स्टुडियस ड्रग बद्दल आर्टिकल आहे. खरंच सांगा मित्रांनो, स्टुडियस ड्रग म्हटलं की आपल्याला ज्युरिस्प्रुडन्स विषय आठवतो, बस त्याचा आर्टिकल आठवतो, पण नक्की तो काय आहे जर तो आपल्या मायबोलीतून जर आपल्यापर्यंत पोहोचला तर कदाचित तो एक इमोशनली टच होऊन जातो. एक सेकंड लास्ट 6 एप्रिलला सर एक फार्मॅथॉन 2.0 ही एक नावच आहे फार्मॅथॉन. कदाचित ते लक्षात घ्या. सरांचे पैलू आज हे एक ऍथलेटिक्स साठी सर एक लाईक जसं मॅरेथॉन असते ती स्पर्धा सर ऑर्गनाईज करतात. त्यांची डिफरंट एक ऑर्गनायझेशन आहे, सर त्या ऑर्गनायझेशन सेक्रेटरी म्हणून काम करतात. थोडस सर फार्मॅथॉन नक्कीच ऍक्च्युली कसं आहे बरोबर. फार्मॅथॉन 2 ही मुळात इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन पुणे ब्रांच यांनी सुरू केलेली ही एक मॅरेथॉन स्पर्धा आहे. डॉक्टर एल सत्यनारायणन सर यांच्या त्या कन्सेप्ट मधून आणि ITA पुणे ब्रांचच्या पदाधिकाऱ्यांच्या कन्सेप्ट मधून ती स्पर्धा आपण 2024 पासून सर सुरू केली. मागच्या वर्षी देखील त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मुळात ही स्पर्धा घेण्यामागे उद्देश हा होता की फार्मसीची जे काही क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत, कोणी इंडस्ट्रीमध्ये आहे, कोणी महाविद्यालयात आहे, कोणी हॉस्पिटल फार्मसीमध्ये आहे, कोणी औषध प्रशासनामध्ये आहे, अशा सर्व लोकांना एकत्र आणणे आणि एकत्र त्यांचे विचार विनिमय करणे, त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करणे आणि फार्मसी फ्रॅटर्निटीनं ते लीड करून कम्युनिटीला जोडणे, हा बेसिक उद्देश सर आम्ही या माध्यमातून केलेला आहे. आणि मला वाटतं आज आमच्या या फार्मॅथॉन 2 साठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पुणे आमच्या बरोबर आहे, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन पुणे आहे, महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल आमच्या बरोबर याच्यामध्ये आहे
असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स इन इंडिया आमच्या बरोबर आहे. अनेक फार्मा कंपन्यांनी, लुपिन, सेंटॉ सारख्या कंपन्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. काही सोशल वेलफेअर पण आमच्या बरोबर आहेत, लहू बालवडकर सोशल वेलफेअर म्हणून, ते आमच्या बरोबर जुळलेले आहे. अनेक चांगल्या चांगल्या कंपन्यांनी, बाउली म्हणून त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. असे खूप लोकांनी सर आम्हाला याच्यामध्ये सहकार्य केलेलं. एक चांगलं काम तुम्ही करताय. IPA पुणे ब्रांच एक सोशल कॉज घेऊन पुढे येत आहे. त्यासाठी सगळ्या मंडळींनी हातात हात घालून ही फार्माथॉन 2 स्पर्धा ही फार्मसीच्या लोकांसाठीच नाही, केवळ तर सर्व समाजातील घटकांसाठी एक मॅरेथॉन स्पर्धा नसून एक अवेअरनेस कार्यक्रम आहे, हे मी सर या निमित्तानं सांगतो. या फार्माथॉन 2चा ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून आजच्या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण सर्वांनी या प्लॅटफॉर्म मध्ये यावं, फार्माथॉन 2चा अनुभव घ्यावा, असे मी असं आव्हान आपल्या सर्वांना करतो. फार्माथॉन जसं मॅरेथॉन आहे तसं 2.0 आहे. आणि मला असं वाटतं जेन्युइन उद्दिष्ट आला. पहा, त्यांनी आधी कम्युनिटी फार्मसिस्ट असेल, APTIचा उल्लेख केला, IPAचा उल्लेख केला, फार्मसी इंडस्ट्रीचा उल्लेख केला, केमिस्टचा उल्लेख केला, FDAचा उल्लेख केला. आज एवढ्या फार्मसीच्या लोकांना एकत्र आणणं आणि चांगल्या कॉजसाठी, हेल्थ कॉजसाठी एकत्र आणणं, जसं सरांनी सांगितलं की जे काही कोर एज्युकेशन आहे कम्युनिटी पर्यंत पोहोचवणं, इट इज रिअली की सोशल कॉज आहे. ऑर्गनायझेशन जे काही तुम्ही सहकारी काम करतात इज रिअली गुड थिंग्स आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगेल कारण की सरांना हाच मेसेज जायचा आहे, आपल्या प्रोफेशन बरोबर हेल्थ कडे तुम्ही लक्ष द्या. आणि फार्माथॉन हा त्याचं वन ऑफ द मीडियम असेल. आता थोडस या पॉडकास्टला वाइंड अप करत असताना सर, आपण सुरुवात केली एज्युकेशन पासून. एज्युकेशन पासून 4000 तुम्ही एज्युकेशन इन्स्टिट्यूशन सांगितलं, कॉम्पिटिशन सांगितलं, तर थोडस आपलं निगेटिव्ह चित्र उभं राहिल्यानंतर आपण गेलो की कुठल्या कुठल्या फार्मसीसाठी एक्झाम्स आहेत, त्याची तयारी कशी करायची, तुम्ही त्यात मेन्शन केलं. आता शेवटचा मला तुमच्याकडून इन्साइट असे हवेत की या फार्मसी प्रोफेशन मध्ये आगे जाण्यासाठी मे बी कॉम्पिटिव्ह एक्झाम्स मध्ये जे अस्पायरंट म्हणून काम करणारा आहेत, कदाचित पॉडकास्टच्या माध्यमातून ड्रग इन्स्पेक्टरची तयारी करतील, फार्मसीची तयारी करतील, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? अस्पायरंटसाठी तुमचा काय सल्ला असेल? नाही, सल्ला एकच असेल की मित्रांनो, आपण प्रामाणिक असलं पाहिजे, स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे, समाजाशी प्रामाणिक असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा स्वतःशी कमिटेड असाल तेव्हा आयुष्यामध्ये जे तुम्ही ध्येयधोरण ठेवाल आणि त्या ध्येयधोरणाच्या दृष्टीने तुम्ही स्वतःचं विकसन कराल, मला वाटतं जग तुमच्या समोर उपलब्ध आहे. जगातली कुठलीही संधी तुम्ही प्राप्त करू शकता, फक्त तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. हा सल्ला मी आजच्या या पॉडकास्टच्या निमित्ताने. खूप छानपणे आपला हा सल्ला दिला. जे काही तुमचं अस्पायरेशन्स आहेत त्या अस्पायरेशनशी तुम्ही जुळला. ऑलमोस्ट मोर दॅन 40 मिनिट्स आपण या पॉडकास्ट मध्ये आहोत. सरांच्या ज्या काही इन्साइट्स होत्या, फार्मसी एज्युकेशन, करियर opportunities, where are the hurdles, how to achieve that hurdle, how to overcome that hurdles. He very clearly mentions the state. Apart from that one, he opened his other aspect of his personality also and guide to us. Even within a core profession, we have to follow some professions. खूप सुंदर असं मला वाटतं हा तुम्ही आवाका घेतला. कदाचित आपले भरपूर जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांनाही लक्षात येऊन जाईल की फार्मसी फील्डसाठी न्याय देण्यासाठी ते तुमच्याकडून काय काय घेणं अपेक्षित आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये सर तुम्ही आलात, तुमचा वेळ दिलात, वेळात वेळ काढून दिलात आणि तुमच्या ऍक्टिव्हिटी आम्हाला कळाल्या. तुम्ही किती वेगळ्या फील्डमध्ये काम करतात, अगदी स्टोरी टेलिंग पासून असेल, नाटक इंडस्ट्रीज असेल, ऑथर्स असेल आणि या फॉर्मॅटच्या माध्यमातून खूप छान वाटलं आणि तुमचं मला बसलं. धन्यवाद. धन्यवाद सर. मलाही खूप आनंद वाटला की आपण जे काही काम करताय या पॉडकास्टच्या निमित्ताने, इनसाइड पॉडकास्ट आणि बी युअर बेस्ट असं तुमचं ते लोगो आहे. तर ते शेवटी माझ्या या पॉडकास्टचा एकूणच सार जर काढला तर तोच आहे, बी युअर बेस्ट. आणि मी तुमच्या सर पॉडकास्ट पाहत आलोय. खूप चांगलं काम समाजामध्ये तुम्ही करताय. वेगवेगळ्या लोकांमध्ये ज्यांचं समाजामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, जे काहीतरी समाजाला देऊ करतायत, अशा लोकांना सर तुम्ही इथं आणतायत आणि अशा ठिकाणी मलाही संधी तुम्ही दिलीत. त्याबद्दल नक्कीच तुमचं पॉडकास्ट भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, त्यांच्या मार्गदर्शनाच्या दृष्टीने खूप मोठं व्यापक चळवळ म्हणून नक्की काम करेल. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.
आणि आपण खास मला निमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, इनसाइट्स पॉडकास्ट इनसाइट विथ द प्रवीण पॉझिटिव्ह वे या प्लॅटफॉर्मवर आज आपल्याचे गेस्ट होते प्राध्यापक प्रवीण ढोबळे सर. खूप वाईडली आपण डिस्कशन केलंय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पासून त्यांच्या पर्सनल हॉबीज पर्यंत. कदाचित नाही 101% हा पॉडकास्ट तुम्हाला जशी एनर्जी देतो तुम्हाला तशी एनर्जी दे. याच पॉडकास्टच्या माध्यमातून आपण सर्वजण फॉर्मॅथॉन, जसं फॉर्मॅथॉन सरांची 2.0 ही एक आयडियल ड्रीम होती म्हणून प्रत्येक अंमलात आणली, तसंच आपण सर्व फार्मर्स कम्युनिटी एकत्र येऊया. एकत्र आल्यानंतर या पॉडकास्टच्या माध्यमातून चांगले विचार, चांगले एक्सपर्ट त्यांनी केलेले अचिव्हमेंट तुमच्याकडे पोहोचवणं आम्हाला असतो. याच पद्धतीनं या पॉडकास्टवर नवीन नवीन एक्सपर्ट येतील, नवीन नवीन विचार घेऊन येतील. तोपर्यंत जरूर अभ्यास करा, स्टे फोकस, एक एस्पायरेशन तुमच्या मनामध्ये ठेवा अँड डेफिनेटली विल अचीव एस्पायरेशन. आणि हा पॉडकास्ट जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच पॉडकास्ट मधील इन्साइट आपल्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. तोपर्यंत नेक्स्ट पॉडकास्ट पर्यंत स्टे फोकस, स्टे हार्ड वर्किंग, डेफिनेटली विल अचीव युअर एम. थँक्यू.